हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी श्री विकासजी सोमारे साहेब आपणास लाभलेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री वाघमारे एस.एन. सर, आदरणीय मुख्याध्यापिका डब्ल्यू.आर. मॅडम, वसतिगृह अधीक्षिका जळकोटे ताई, माझे शिक्षक बंधू आणि भगिनी, तसेच जमलेल्या इथे माझ्या बालमित्रांनो, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महुई येथे झाला। हे स्थान मध्य प्रदेश येथे आहे। तुमच्यासारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून वसतिगृहामध्ये शिक्षण घेतले आणि त्यांनी हयातभर गोरगरीब लोकांसाठी, दीनदलित लोकांसाठी, वंचित शोषित लोकांसाठी लढा दिला। तो काळ असा होता की त्या काळामध्ये इंग्रज लोकांची सत्ता आपल्या भारतावर होती, त्याला वसाहतवादी भारत म्हणायचे। आणि या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्याची चळवळ चालू होती। त्याचबरोबर या भारतात राहणारे जे काही गोरगरीब, वंचित, दुर्लक्षित, दुर्बल घटक होते, यांना सुद्धा मुक्ती पाहिजे होती। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन येथून PhD केल्यानंतर ते भारतात आल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं। दीनदलित, गोरगरीब, दलित लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारी यंत्रणा आपल्या भारतामध्ये होती आणि या यंत्रणेने जनावरांच्या पलीकडेचे हाल या लोकांचे केलेले होते। आणि अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, या लोकांना हिंदू धर्माच्या सावलीत घालून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं। बहिष्कृत भारत, मुक्त नायक आणि जनता नावाचे वर्तमानपत्र त्यांनी काढले। त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या भारताच्या भागामध्ये ज्या प्रकारे अन्याय होतो त्याला वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आपल्या दीनदलितांना, दुर्बलांना, वंचित लोकांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। या प्रगत जातीच्या लहान मुलांना शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था काढल्या। काँग्रेस पक्षामध्ये ते होते, कायदा मंत्री होते आणि म्हणून त्यांनी हे काम करत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे जे काही राज्यघटनेचे अध्यक्ष होते, त्यांनी मसुदा समितीची स्थापना केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष केलं। जगभरातल्या सगळ्या देशांचा दौरा करून तेथील अनेक संविधानाचा अभ्यास करून भारतासारख्या खंडप्राय देशासाठी विविध भाषा बोलणारे, विविध प्रदेश असलेले, विविध हवामान असलेले, विविध वंशाचे असलेले, विविध धर्माचे असणारे, विविध जातीचे असणारे हे जे काही लोक होते, या लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांनी संविधानाची निर्मिती केली। आणि हे संविधान आज चांगलं आहे आपल्या सर्वांसाठी। आणि या संविधानामुळे या भारतामध्ये लोकशाही परिधड झाली आणि म्हणून भारतीय लोकांना म्हटलं जातं की तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी आहात। आज काय कंडिशन चालू आहे अरब देशामध्ये? हुकुमशाही आहे। तुम्हाला जर्मनीचा हिटलर माहित असेल, मुसोलिनी माहित असेल, त्यांनी एकतर्फी हातामध्ये सत्ता घेऊन आपल्या देशामध्ये आपल्या मनासारखा कारभार केला। पण भारतात हे शक्य झालं नाही, ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पक्ष काढले, चळवळी केल्या, राम मंदिराचा प्रवेश केला, नाशिकला महाड येथे 14 वेळेचा सत्याग्रह केला, पंढरपूर येथे त्यांनी दाखवून दिलं की हे हिंदूचे लोक आपल्याला जवळ करणार नाही।
आणि का लक्षात ठेवा, 1935 ला मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. मी दुसऱ्या धर्मात जाईल. आणि 1956 ला विजयादशमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने मुलांना विजयादशमीला आपण शिलंगन करतो त्याप्रमाणे त्यांनी हिंदू धर्मातून ते गेले. नागपूरला दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीवर त्यांनी 5.5 लाख अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग केला. आणि ते सर्वजण नवबौद्ध म्हणून ओळखतात. या व्यक्ती आहे, नोकऱ्या करत आहेत, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय त्यांना मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एवढे करून मी माझे 2 शब्द बोलू शकतो.